मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात दावत ए इफ्तार ठेवण्याची सोलापुरातील मोदी परिसरात असलेले अष्टभुजा देवस्थान कमिटी गेल्या 4 वर्षाची अखंडित परंपरा कायम ठेवत केवळ सामाजिक सलोखा अबाधित राहावा व हिंदू मुस्लिम बंधुभाव वाढावा तसेच सर्व जाती धर्मामध्ये सलोखा कायम राहावा हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून गेल्या 4 वर्षापासून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे। कालच्या दावत ए इफ्तारच्या कार्यक्रमातून हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन मोठा प्रतिसाद मिळाला। दरम्यान मोदी परिसरात असलेले अष्टभुजा देवस्थान व मोदी मस्जिद ट्रस्ट हिंदू मुस्लिम बंधुभाव वाढावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दसरा, दिवाळी, रमजान ईद तसेच सण उत्सव काळात एकत्र एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात। दरम्यान या मस्जिद व देवस्थानच्या वतीने ठेवण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक तौफिक शेख, अष्टभुजा देवस्थानचे वासुदेव राक्षे, संतोष कदम, समीर हुंडेकरी, संजय घाडगे, विजय पोपळकर, जाकीर शेख, सादिक शेख, रियाज शेख, रुपेश भोसले, सुरेश मोडे, सरफराज शेख, हकीम टीसी, शाहीन पटेल, रॉक तसेच मोदी परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते। आज मोदी बाग के अंदर मोदी मस्जिद के सामने अष्टभुजा देवस्थान जो उनका मंडल है, हमारे सभी भाइयों का, और जो अष्टभुजा देवस्थान मंडल और मोदी मस्जिद जमात दोनों के संयुक्त विद्यमान से आज यहाँ पर रोजा इफ्तार पार्टी हुई है। इस पार्टी में अष्टभुजा देवस्थान के सभी जो पदाधिकारी, सभी ट्रस्टी और मस्जिद के सभी ट्रस्टियान, पदाधिकारी, सभी मोहल्ले के जिम्मेदार लोग यहाँ पर मौजूद है। तो यहाँ पर जिस तरह हमारे साथी कदम ने बताया, संतोष कदम ने, कि मोदी के अंदर बाहर कुछ भी गलतफहमी अफवाह होती रहेंगी, लेकिन मोदी बाग हमारा ऐसा है, यहाँ सब हिंदू मुस्लिम भाई एक दिल से मिलजुल कर रहते हैं। जिस तरह रमजान का महीना हो, चाहे नवरात्र का मंडल का महोत्सव हो, या जो भी त्यौहार रहेंगे, यहाँ सब दोनों समाज एक दिल से एक होकर मिलजुल कर काम करते हैं, मिलजुल कर रहते हैं। इसमें यहाँ पिछले वर्ष जब हमारा कार्यक्रम हुआ, जब कार्यक्रम में मैं हर बार यहाँ बोलता हूँ कि हमारे मोदी बाग की जो मिसाल है सोलापुर ने, महाराष्ट्र ने, बल्कि पूरे भारत देश में इसकी ऐसी जिंदा मिसाल है कि सभी जाति धर्म के लोग मिलजुल कर रहते हैं और हर त्यौहार में, हर सुख दुख में इंशाल्लाह यहाँ पर सब लोग आते हैं। और तमाम ये हमारे अष्टभुजा देवस्थान मंडल के सभी जो पदाधिकारी का और हमारे मोदी मस्जिद जमात के सभी ट्रस्टियान का, सभी मोहल्ले वालों का दिल की गहरे से मुबारकबाद देता हूँ। इसी तरह ऐसे प्यार मोहब्बत हर समाज, हर धर्म के अंदर रहे, ताकि इलेक्शन आते रहते जाते रहते, लेकिन जो जातीय सलोखा है वो हमेशा कायम रहना, मैं इतना कहता हूँ। शुक्रिया खुदा। अष्टभुजा देवस्थान मोदी सोलापूरच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। मोदी भागातील सर्व आम्ही मुस्लिम आणि हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन प्रत्येक सणामध्ये आम्ही एकत्रित ही नांदी कायम ठेवत आहोत आणि मोदी मस्जिद ट्रस्ट व अष्टभुजा देवस्थान यामध्ये फक्त एक मधला रस्ता आहे आणि आम्ही दोघं मनाने एकत्रच आहोत। हा एक महाराष्ट्रातलं वेगळं आगळंपण आहे। बाहेर कुठं काय होत असेल, पण आमच्या मोदीमध्ये हा एक जो एकोपा आहे तो असाच कायम आहे। आणि दसऱ्याला सुद्धा मोदी मस्जिद ट्रस्टच्या वतीने देवीस हार अर्पण होतो आणि सगळ्यांना मिरवणुकीमध्ये जे सहभागी असतात त्यांना शरबताचा कार्यक्रम असतो। तर देवस्थान सुद्धा तर्फे सुद्धा आम्ही रोजा इफ्तारचं आयोजन करतो, जेणेकरून त्यांचा हा पवित्र रमजान सण आणि त्या सणामध्ये त्यांचा उपवास असतो, त्या उपवासाकरता इफ्तार पार्टीचं आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात येतं। आणि हाच एकोपा आम्ही सर्व धर्म समभावतेचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं। आणि मोदीमध्ये जी एकता आहे मुस्लिम आणि हिंदू, हे जे बाहेर काही लोक अपशब्द वापरतात, काय होतं, पण कुठं काही जरी झालं तर ही आमची एकता, आम्ही एकत्र आहोत आणि आज मेसेज आम्ही कायम देत असतो। प्रत्येक सण उत्सवामध्ये आम्ही सर्व हिरारीने भाग घेतो आणि आज या ठिकाणी सर्व मोदी मस्जिद ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व मुस्लिम समाज बांधव सर्व ह्या इफ्तार पार्टीच्या आयोजनाला इथं आले आणि आम्हाला जो त्यांनी प्रत्येकी सहभागी होऊन या आयोजनाला आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी अष्टभुजा देवस्थानच्या वतीने त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि हा येणाऱ्या पवित्र रमजान सणाच्या सुद्धा त्यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।